नमस्कार, मी बाळासाहेब पाटील. ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या वडाडी गावातील आदर्श आणि प्रगतशील शेतकरी प्रल्हाद तात्या पिढी पाटील यांच्या शेतावरती आज आपण कपाशी पीक पाहणीसाठी आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कपाशी बघतो आहे. अतिशय असा सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आहे तात्यांच्या शेतावरती. आणि खास करून हा प्लॉट जो आहे रस्त्याला लागूनच आहे आणि आपल्या गावातील येणारे जाणारे लोक रस्त्याने जात असताना अचानकच त्यांचं लक्ष वेधलं जातं. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे असं लोक नेहमी सांगताय. त्यामुळे वाटलं की चला आज तात्यांच्या शेतावरती आपण प्रत्यक्ष चक्कर मारूया. छान असं नियोजन केलेलं आहे तात्यांनी. कपाशीवरती कुठल्याही प्रकारचा अटॅक या ठिकाणी मावा, तुडतुडा किंवा थ्रिप्स वगैरे शोधून सुद्धा सापडणार नाही. या ठिकाणी आपण फुलांच्या पाकळ्यासुद्धा बघू शकतोय. आणि खास करून सांगावंसं वाटतं की तणसुद्धा अजिबात दिसत नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो. छान असं नियोजन तात्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण आता तात्यांकडनं जाणूया तात्यांचं मनोगत. तात्यांना काय वाटतं? तात्या नमस्कार. नमस्कार. काय तारखेची लागवड आहे तात्या ही? 29 मेची लागवड आहे. 29 मेची लागवड आहे. ज्या आपल्या ज्या कापसाच्या ज्या बीच्या ज्या थैल्या आहेत, डबे म्हणतो, ते 4 एकरमध्ये 8 डबे लावलेले आहेत मी. बरोबर. त्यानंतर साधारणतः किती क्षेत्र आहे तात्या हे? 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकरमध्ये 8 डबे लावलेले आहेत. आणि डबे लावल्यानंतर जे एक 4 ते 8 दिवसांनी पहिल्यापासून लावल्यापासून ते आत्तापर्यंत जे काय जे शेतीसाठी म्हणजे समजा जे 319 म्हणा स्टार्टला, त्यानंतर जे कुठलंही मटेरियल किंवा जे आपल्या ठिबकद्वारे जे हे लिक्विड देतो आपण, ते तुमच्याकडूनच घेतले. तुम्ही एवढी मला मार्गदर्शन केलेलं आहे. हा जो माझा प्लॉट दिसतो दिसायला पण चांगला सुंदर दिसतो, त्याची वाढ पण चांगली आहे. किंवा त्याला ते हे आपण हे म्हणतो आपला फुलपात्या ज्या आहेत त्या फुलपुगडी जे म्हणतो त्या भरपूर आहेत. एका फांदीला 5 ते 6, 7, 8पर्यंत आहेत. तरी माझा प्लॉट चांगला आहे. कारण की वैभव कृषी केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चांगला आहे, उत्तम आहे, सुंदर दिसतो. एवढंच माझी इच्छा आहे. वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनावरतीच हा प्लॉट आलेला चांगला दिसतो. तसं नाही, आमच्या मार्गदर्शनापेक्षा तात्या खास म्हणजे म्हणायचं म्हटलं, आमच्या मार्गदर्शनापेक्षा खास करून तुमचं मेहनतसुद्धा त्याकरता महत्त्वाची आहे. कारण आम्ही जरी तुम्हाला मार्गदर्शन केलं, परंतु ते मार्गदर्शन केल्यानंतर ते अवलंब करणं न करणं हे सगळं तुमच्यावरती आहे असतं. आणि त्याच्यामुळे याच्यात तुमचाच खारीचा वाटा असं मला वाटतं. तरी तुम्ही या ठिकाणी समाधानी आहात का तात्या की चांगल्यापैकी प्लॉट? समाधानी आहे. माझं एक असं म्हणणं आहे की समजा जर तुम्ही एकाच ठिकाणी म्हणजे आता समजा वैभव कृषी केंद्रवाल्याकडे जर मी त्यांच्याकडून जाऊन बियाणे किंवा कुठलं मटेरियल किंवा काय ड्रीपद्वारे काय सोडायचं असेल, त्यांचा जर सल्ला घेत कुठेही करा. पण जास्त करून तुम्ही त्या बाजूला जाऊन तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुम्हाला चांगला मार्ग करतात, चांगला सल्ला देतात, योग्य ते रीतीने तुम्हाला हे करणार. जे लिक्विड सोडायच्या बाबतीत म्हणा किंवा कुठली फवारणी करायची असेल तर ते व्यवस्थित देतात. त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि अशी एक शेती करणं म्हणजे हे समजा मी रिटायर झाल्यानंतर त्याच्यात वर्षातून 3 पीक काढतो आणि ते 3रं पीक म्हणजे कपाशी तिसरं पीक आहे. ते सुद्धा कोणी म्हणू शकत नाही की हे 3रं पीक आहे म्हणून. त्यासाठी असंच जर योग्य तुम्ही व्यवस्थित हे केलं, शेतीचं पाणी की कोण म्हणते की बा शेती परवडत नाही शेतकऱ्याला. तुम्ही जर शेतामध्ये जर पूर्ण काळजीपूर्वक लक्ष दिलं किंवा वेळोवेळी त्यांना फवारण्या केल्या किंवा योग्य ते हे केल्यानंतर त्याची मशागत केली शेताची किंवा त्या जे आहे कापूस म्हणा मक्का म्हणा, तर ते चांगल्या रीतीने तर ते आपल्याला परवडतं. हे असं माझं स्वतःचं मत आहे. मी रिटायर, आता मला जवळजवळ 9 वर्ष रिटायर होऊन झाले. मी चांगल्या उत्तम प्रकारे शेती करतो असं मला वाटतं. माझ्यापेक्षा इतर लोकांना पण वाटतं. ती खात्री पटलेली आहे. आणि खरं मेन म्हणजे जे वैभव कृषी केंद्रवाल्यांकडे जे त्यांच्याकडला जो सल्ला आहे ते व्यवस्थित येतात किंवा इतर पूर्ण त्यांच्याकडून माहिती घ्यायला आपल्याला काही हरकत नाही. आणि वेळोवेळी त्यांनी मला मदत केली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे आहे कपाशीचं हे
माझी मेहनत पण आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे. असाच चांगला पुढे हा प्लॉट माझा चांगला यशस्वी जाऊन मला पाहिजे तेवढं उत्पन्न होईल ही माझी इच्छा आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खास करून कौतुक करण्यासारखी गोष्ट अशी आहे की तात्या हे रिटायर्ड पोलीस आहेत आणि एक रिटायर्ड पोलीस असूनसुद्धा गावाकडे शेती करताय. हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात शेती करणे आणि चांगल्यापैकी करणे याच्यामध्ये फार फरक असतो. आणि तात्यांचं या ठिकाणी जे असतं की नियोजन हे शेतीसाठी एकदम परफेक्ट असतं. कुठल्याही गोष्टीचं नियोजन जे असतं तात्यांचं ते प्री प्लॅनिंगने असतं. आता सपोज जर तात्यांना जर मका हिरवा चाऱ्यासाठी जर मका द्यायचा असेल, टनावर देतो आपण म्हणतो, तसा जरी द्यायचा म्हटलं तर तात्यांचा प्री प्लॅनिंग असा असतो की माझा मका मला पुढे चाऱ्यावर द्यायचा आहे. तर चाऱ्यावर देण्यासाठी ते घेणारे जे कोणी असतील लोक, त्या लोकांचा नंबर घेणे किंवा त्यांचा तपासात राहणे, आपल्याला योग्य भाव कसा मिळेल, काय मिळेल, या सर्व गोष्टींचं नियोजन तात्या वेळच्या वेळी अगोदर पहिलेपासूनच ते नियोजन करत असतात. आणि खरंच त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आणि आपण या ठिकाणी आपण कपाशीचा प्लॉट बघतो जाऊ, अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आहे. आणि कुठल्याही गोष्टीचं तात्यांना जर आपण मार्गदर्शन किंवा सल्ला जर दिला तर तात्या कुठल्याही गोष्टीचा सल्ला मार्गदर्शन हा चांगल्यापैकी अवलंब करतात. आणि त्याचीच प्रचिती आज आपण त्यांच्या शेतावरती आल्यानंतर या ठिकाणी बघायला मिळते. बऱ्याच लोकांचं म्हणणं कधीपासून चालू होतं की तात्यांचा प्लॉट सुंदर आहे, तात्यांचा प्लॉट सुंदर आहे. पण खरोखर माझं सीझन चालू असल्यामुळे मला याच ठिकाणी येणं खरंच जमलं नाही. परंतु आज तात्यांचा एकदम अट्टहास होता की तुम्हाला शेतावर यावंच लागेल. आणि त्या अनुषंगाने मी आज तात्यांच्या शेतावरती या ठिकाणी आलेलो आहो. आणि खरोखर अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आहे, आपण बघू शकतो. आणि खास करून तर म्हणजे तण व्यवस्थापन एकदम छानपैकी केलेलं तात्यांनी. तण म्हणजे अजिबात दिसणार नाही, आपण बघू शकतो. कुठल्याही ठिकाणी कसंही जा तुम्ही, तण सापडणार देखील नाही. आणि खास करून तण नसणे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या पिकासाठी अतिशय फायद्याची गोष्ट असते. कारण आपण जे काही खत वगैरे जे काही देत असतो ते सर्व ते ग्रहण करत असतं, ते अन्नद्रव्य. आणि त्यामुळे कपाशीला जे काही मिळणारं आहे ते मिळू देत नसतं. त्यामुळे एकच सांगावं असं वाटतं, तात्यांनी मगाशी बोलले तात्या की चांगल्यापैकी जर नियोजन व्यवस्थापन जर केलं तर कोण म्हणतं शेती परवडत नाही. शेती परवडते, करणारा पाहिजे. ठीक आहे, आपण म्हणू शकतो सुद्धा शेतकरी पुत्र आणि एक व्यापारी म्हणून आता व्यवसाय घेऊन बसलेलो आहे. पण मित्रांनो, जरी तसंही असलं म्हणजे आपली वहिवाटीची जमीन जी आहे ती आपण सोडून द्यायची का? शेती आपण पडीत पडू द्यायची का? आपल्याला तर शेती करावीच लागणार आहेत. आणि तसं जर बघितलं, आज पूर्ण जग जे आहे हे शेतीवरच चाललेलं आहे. तरी आपण न डगमगता चांगल्यापैकी चांगल्या उमेदीने जर आपण व्यवस्थित नियोजन व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपली शेती परवडू शकते, असं मी सुद्धा म्हणू शकतो. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.